एनडीएचा भाग असलेले प्रहार जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष बच्चू कडू आपल्यासोबत आहे। तुम्ही एनडीएचा भाग आहे, एनडीएच्या जागा वाटपाच्या आता वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये चर्चा झाली। आतापर्यंत किती बैठकांना तुम्हाला आमंत्रित करण्यात आलं? एक बैठक सुरुवातीला दिल्लीला झाली, त्याच्याशिवाय कुठलीही बैठक झाली आणि एका बैठकीनंतर मी गेलो नाही। त्याच्यानं मला असं वाटतं का अंतिम टप्प्यात जेव्हा एखादी निवडणूक आपण लढतो आहे तेव्हा जसं आपण मतदारसंघामध्ये शेवटच्या माणसाला विचारतो ती भूमिका सध्या भाजपाची दिसत नाही आणि आम्हाला त्याची काही फार गरजही वाटत नाही। त्यांचा विचार आहे, आम्ही आमच्या विचारानं चाललो। महाराष्ट्रामध्ये देखील एनडीए आणि घटक पक्षाच्या बैठका त्या बैठकांमध्ये नाही बोलवणार शक्यच नाही आणि फितुरी करू किंवा काय करू ते उघड करू, काही अशी लपून शिकू नाही। आता पुढच्या आठवड्याची लागू काही दिवस शिल्लक आहे काय तयारी आहे? आमची तयारी आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये 300-400 उमेदवार उभे करायचे। त्याच्या बैठकी आमच्या कार्यकर्त्यांच्या झालेल्या आहे। मी खासदार म्हणून असं अभियान राबवू, कारण आमचं बॅलेट आम्हाला पाहायला भेटत नाही। आम्ही मत कुठं मारलं, मत कुठं गेलं, ते कोणाला भेटलं कोणाला नाही भेटलं याचा मूलभूत अधिकारच हिरावून घेतलेला आहे ईव्हीएम मशीननं। ते भेटला पाहिजे। शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही, घरकुल अजून भेटलं नाही, शहर आणि गाव असं वेगळं आज तफावत आहे। हे सगळे मुद्दे घेऊन मी खासदाराचं अभियान राबवू। एनडीए मधला मोठा पक्ष भाजप छोट्या पक्षांना त्यांना गरज वाटत नसते, त्यांचा प्रश्न आहे, का विचारायचं त्यांना विचारलं पाहिजे। तुमची तयारी काय? आम्ही सांगितलं ना प्रत्येक मतदारसंघ 300-400 तुम्ही एकनाथ शिंदे सोबत होते, सध्या महायुतीचा भाग म्हणून त्यांनी तरी तुम्हाला काही विचारणा केली? मी स्वतःहून विचारणार, त्यांनी विचारलं तर मग आम्ही सांगतो। तर एक पर्याय तुमच्याकडे महायुतीचा आहे, महाविकास आघाडीने जर का विचारणा केली तर तुमची काय? जर तर मध्ये आम्ही जात नाही, सध्या इकडलं नातं तुटल्यावरच मग समोर जाऊ। तर आपण बघू शकतो की बच्चू कडू होते, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की जर का महायुतीकडनं त्यांना विचारणा आली तर ते यावर विचार करेल। मात्र एनडीएचा भाग म्हणून प्रमुख पक्ष म्हणून भाजपने कुठेतरी नैतिक जबाबदारी म्हणून छोट्या पक्षांना विचारायला पाहिजे, मात्र भाजप तसं करताना दिसत नसल्याचा देखील आरोप त्यांनी केला आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश कायदूसह तुषार सोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।